नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचा फोरटक्स ब्लाऊज शिवताना काय काय अडचणी येतात हे पाहणार आहे। तर पहा, या इथे हा जो ब्लाऊज आहे तो 38 साईजचा आहे आणि पहा इथे हा फ्रंट पार्ट आहे, हा बॅक पार्ट मी अशा पद्धतीने लेस लावून तयार करून घेतलाय। तर तिथे अशी क्रॉसपट्टी आणि ह्या आहेत बाही। तर तुम्हाला जर पफ व्यवस्थित येत नसेल, चपटा होत असेल, तर कशा पद्धतीने आपल्याला इथे टक्स स्टिच करायचे आहेत आणि कशा पद्धतीने हे मार्किंग करायचं आहे हे मी तुम्हाला आज सविस्तरपणे सांगणार आहे। तर मी हे जे कटिंग आहे हे डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती कटिंग केलेलं आहे, म्हणजेच अस्तरवरती कटिंग करून घेतलेलं आहे। तर मी टक्स कसे दिलेले आहेत हे आधी सांगते। ब्लाऊजची उंची आहे 14 इंच। तर पहा, जो टक्स पॉइंट आहे इथून 10 इंचावरती मी टक्स पॉइंट घेतलाय। 38 साईज आहे आणि कंबर आहे 33 इंच, उंची आहे 14, टक्स पॉइंट घेतलाय मी 10 इंच टक्स पॉइंट घेतल्यानंतर पहा, इथे आपली ही मेन लाईन आहे, म्हणजे सरळ आपला इथं बॅक पार्ट असतो, हे एक्स्ट्रा घेतलेला आपण असतो। तर इथून आपण पहा, इथे काय करायचं आहे, 10वा भाग टाकायचा आहे या लाईन पासून। तर 10व्या भागावरती मी इथं मार्किंग केलेलं आहे, तसंच इथे सुद्धा 10व्याच भागावरती मार्किंग करून घेतलंय। मार्किंग करून घेतल्यानंतर या पॉइंट पासून पाऊण इंच इथं मी खाली घेतलेला आहे। इथून पहा, असं पाऊण इंच हा पॉइंट जो आहे तो मी खाली घेतलाय आणि पहा, मग असं टक्सचं, ह्या मेन टक्सचं मार्किंग केले आणि प्रत्येक टक्समध्ये 2-2 इंचाचा गॅप आहे। पहा, इथे हे 2 इंच, इथे 2 इंच आणि हा टक्स देताना इथून 2.5 इंच घ्यायचं असं, आणि मग हा आपला टक्स निघतो। आणि इथं एक्स्ट्रा वाढवलेलं आहे पाऊण इंचाने। जर तुम्हाला याचं पेपर कटिंग पाहायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी या ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला नक्की शेअर करीन। तर टक्स कसे द्यायचे हे पाहूया, म्हणजे तुमचा पफ जो आहे तो एकदम परफेक्ट येईल। आता हे टक्स जे आहेत ते आपल्याला दुसऱ्या भागावरती घ्यायचे, तर त्यासाठी पहा, हे मी जे आहे ते थोडंसं डार्क करून घेते। या पद्धतीने थोडं डार्क करून घेतलं आणि हा पार्ट पहा, यावरती टक्सचं मार्किंग नाहीये, तर तो पार्ट मी यावरती असा ठेवणार आहे। खूप छान पफ येतो, तुम्ही पाहाल इथं, आणि खूप फिनिशिंग सहित फिटिंग सुद्धा खूप छान असं येतं। तर हा पार्ट मी पहा वरचा यावरती असा बरोबर ठेवून घेतला आणि फक्त असं थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे काय होतं, टक्स जे आहेत ते आपले दुसऱ्या बाजूला उठतात। पहा, इथे तुम्हाला दिसत नसेल पण इथे मला दिसत आहे। इथून हा टक्स, इथे पहा, हा टक्स जो आहे तो असा तिरका आहे, इथे या टक्सचं मार्किंग आहे, इथे हा टक्स आहे, या पद्धतीने। तर हे टक्स मला मिळाले। दुसऱ्या भागावर जे असतात ते बरोबर आपल्याला यावरती मिळून जातात, जसे आहेत तसे। परफेक्ट पफ येण्यासाठी या पद्धतीने आपण मार्किंग करायचंय। मार्किंग केल्यानंतर पहा, हा जो टक्स आहे मेन, तो सर्वात पहिल्यांदा आपल्याला स्टिच करायचा असतो। तर हा टक्स जो आहे तो पहा, असा पकडायचा, इथे असा। हा टक्स किती द्यायचा आहे, तर वाढवलेला आहे मी 2 इंच, म्हणून आपण हा टक्स घ्यायचा आहे 1-1 इंचाने, म्हणजे दोन्ही साईडला 1-1 इंच झालं की आपण जे एक्स्ट्रा घेतलेलं होतं 2 इंच ते इथं आपलं मॅनेज होतं। तर 1-1 इंच मी इथे 38 साईजसाठी टक्स घेतलेला आहे। जो सेंटरचा टक्स असतो तो जरा जास्त घ्यायचा आणि पहा, आपण जो तिरका टक्स एक दिलेला आहे कमरेच्या साईडला, तो टक्स एक आपल्याला मोठा द्यायचा। यामुळे काय होतं पहा, पफ जो आहे तो खूप सुंदर असा उभारून येतो आणि जर उभारून पफ येईल त्यावेळेसच आपलं जे ब्लाऊज आहे ते एकदम परफेक्ट असं बसतं, छातीमध्ये दबल्यासारखं होत नाही। पहा, फोरटक्स ब्लाऊज जेव्हा तुम्ही स्टिच करता त्यावेळेस काय होतं, छातीमध्ये दबल्यासारखा होतो। मग काही जण काय करतात, तो ब्लाऊज त्यांना आवडत नाही, चपटा बसत असल्यामुळे, दबल्यासारखा होत असल्यामुळे। तर या पद्धतीने तुम्ही एकदा टक्स जे आहे ते देऊन पहा, कटिंग करून पहा, खूप सुंदर असा हा ब्लाऊज बसतो, कितीही मोठी साईज असो।
आता हा हुकलूक पट्टी जवळचा जो आपला टक्स आहे तो आपण घेणार आहे 1/2 इंच, म्हणजे दोन्ही साईडला झालं अर्धा इंच. फक्त 1/2 इंच हा टक्स आपल्याला द्यायचा आहे. जसं मार्किंग केलंय तसंच आपण इथे टक्स देत यायचं आहे. पहा, काहीही अवघड नाही हा ब्लाऊज आणि फिटिंगला तर एकदम जबरदस्त असा बसतो. हा टक्स आता मी जो आता घेतलेला आहे तो आता थोडा मोठा द्यायचा. तर किती इंच द्यायचा? 1/2 इंच, म्हणजे टोटल तो होणार आहे आपला 1/2 इंच. तर मी आता तुम्हाला 2 टक्स सांगितले ते मोठे द्यायचे. मेन टक्स जो असतो मोठा तो एक जास्त द्यायचा, मधला जो असतो तो, आणि हा एक टक्स जो आहे तो तुम्ही जास्त घ्यायचा आहे. बाकीचे जे आहेत ते 1/2 इंचच घ्यायचे. तर पहा, आत्ताच पप किती छान असा उभारून असा आलेला आहे. आता हा मुंड्याजवळचा जो टक्स आहे तो आपण 1/2 इंचच द्यायचा आहे. टोटल अर्धा इंचच हा टक्स झाला पाहिजे, जास्त देऊ नका. डबल शिलाई जी आहे ती प्रत्येक टक्सला आपल्याला द्यायची आहे. कुठेही एक शिलाई देऊ नका, डबल शिलाई प्रत्येक ठिकाणी द्या. टक्स देऊन झाल्यानंतर पहा, इथे पप तुम्ही पाहू शकता खूप छान असा येतो. आता हे जे टक्स आपण जिथे जिथे दिलेले आहेत किंवा जिथे जिथे तुम्ही शिलाई करता तिथे काय करायचं आहे, असं नकाने प्रेस करायचं, थोडं थोडं असं नकाने प्रेस करायचं. याने ब्लाऊजला फिनिशिंग जे आहे ते खूप छान येतं आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर असा दिसतो. पहा, प्रत्येक टक्सला मी असं नकाने प्रेस केलं. पप एकदम छान येतो. 40 साईज असो, 42 साईज असो, एकदम छान असा ब्लाऊज हा बसतो. इथे थोडंसं पहा नकाने प्रेस करायचं. तर या पद्धतीने हा आपला जे टक्स जे आहेत ते दिलेले आहेत आपण, खूप छान असा पफ आलेला आहे. असा पफ आला पाहिजे प्रत्येक ब्लाऊजमध्ये, तेव्हाच तो ब्लाऊज आहे तो चेस्टमध्ये खूप सुंदर असा बसतो. आणखीन एक म्हणजे 4 टक्स जेव्हा तुम्ही ब्लाऊज कटिंग करता त्यावेळेस क्रॉसपट्टी जी आहे ती जरा आपण छोटी काढायची आहे. म्हणजे तुम्ही कटोरी ब्लाऊजला जेवढी तुम्ही क्रॉसपट्टी काढत असाल त्याच्यापेक्षा आपल्याला थोडी कमी उंचीला क्रॉसपट्टी काढायची आहे. यामुळे सुद्धा जो 4 टक्स ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट असं अंगात तंतोतंत बसतो. क्रॉसपट्टी आपण जोडून घेऊया. तर पहा, नेहमी आपण क्रॉसपट्टी जोडतो त्यावेळेस क्रॉसपट्टीचं थोडं टोक जे आहे ते एक्स्ट्रा आपण ठेवतो. यामुळे काय होतं, पुढे ठेवल्यामुळे क्रॉसपट्टी जी आहे ती तिरकी बसत नाही. आता हा जो टक्स आहे तो आपल्याला थोडा असा दुमडायचा आहे, कारण इथे परत जो पफ आलेला आहे तो चपटा होत नाही. कटोरीचा असो किंवा 4 टक्सचा असो, हा टक्स या पद्धतीने थोडा दुमडायचा आहे. यामुळे जो उभार आहे तो कायमस्वरूपी राहतो. मी आता इथे डबल शिलाई देऊन घेते. इथे तुम्हाला अंडरग्राऊंडमध्ये क्रॉसपट्टी लावायची असेल तरी सुद्धा तुम्ही लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. इथे जे एक्स्ट्रा आहे ते मी आता कट करून काढणार आहे आणि बरोबर त्याची लेवल जी आहे ते आपल्याला करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला टक्स कशा प्रकारे द्यायचे, टक्स कशा प्रकारे ड्रॉ करायचे आहेत हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. प्रत्येक साईजमध्ये तुम्ही हा फॉर्म्युला वापरा टक्स ड्रॉ करण्याचा, टक्स देण्याचा. एकदम परफेक्ट पफ येतो. कितीही मोठी साईज असो, काहीही घाबरायचं कारण नाही. तर एकदम परफेक्ट असं मी इथं तुम्हाला स्टिचिंग जे आहे ते फ्रंट पार्टचं दाखवलेलं आहे. दुसरा पार्टसुद्धा मी या पद्धतीने तयार करणार आहे आणि ब्लाऊज पूर्ण झालेला व्हिडिओ शॉर्टमध्ये असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.